तर खरातनं अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवरती फुल्या मारल्या होत्या असा आरोप रोहित पवार यांनी बंधू अशोक खरातवरनं खळबळजनक केलेला आहे। खरातनं कोणाच्या सांगण्यावरनं जादूटोणा केला हे समोर येणं गरजेचं आहे असं देखील रोहित पवार म्हणाले। बंधू अशोक खरातकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती। अजितदादांसह राज्यातील एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्याचं समजतंय। खरातनं कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला, ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता हे समोर येणं गरजेचं आहे। हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या भविष्याला सुद्धा घातक। बंधूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत। तर रोहित पवारांच्या वक्तव्यावरनं शंकेचं कारण उभं राहिलंय। अनेकांच्या फोटोवरती फुल्या मारल्या गेल्याची चर्चा असल्याचं शशिकांत शिंदे यांनी देखील म्हटलंय। ऑपरेशन खरात हा निव्वळ ऑपरेशन करत असताना त्याच्या पाठीमागं काहीतरी असेल, त्यामुळे एवढं मोठं ऑपरेशन झालेलं आहे। त्यात रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे शंकेचं कारण उभं केलेलं गेलेलं आहे। अनेक लोकांच्या असलेल्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्यात अशा प्रकारची चर्चा ही साधारणतः होती। त्याचा आणि ह्या असलेल्या घटनेचा काही संबंध आहे का याच्या बाबतीमध्ये जर शंका व्यक्त केली असेल, आता CID चौकशी चालू आहे।